अगदी आपण जर पाहिलं तर रबर बॉलचा प्रवास खूप चांगला झाला. आता टेनिस बॉल कडे पुन्हा तो आलाय आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ सुद्धा मागील हंगामामध्ये ज्यानं गाजवून सोडला चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. ॲज आयकॉन टीम म्हसळा संघासाठी समोर आपण जर पाहिलं तर राहुल आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात. पहिल्या डावाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल अप्रतिम वेगाचा आपल्याला पाहायला मिळतं. भन्नाट वेग, सुसाट गोलंदाजी करत असताना चैतन्य आपल्याला पाहायला मिळतील. अगदी अशा पद्धतीची तिकड मारायची गोलंदाजी करून दाखवावी लागेल, करावं लागेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला कशासाठी बोलवलं हे सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल चैतन्याला. समोर राहुल, आपल्या गावासाठीचं क्रिकेट त्यांनाही चांगलं खेळायचंय. यावेळेला हा ट्रॅकर बॅटच्या स्टिकरला लागलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कोणतीही चूक करणार नाहीये. एक मोठी विकेट, 0चा चष्मा घालून राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल मध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिल्या पर्वाची पहिली बाईक जिंकणारा खेळाडू आज महाड नगरीमध्ये दाखल झालाय चैतन्य पाटील. आणि तो कशासाठी आलाय हे मात्र त्यानं पहिल्या 2 चेंडूवरती दाखवून दिलं. तो स्वतःला सिद्ध करणार, स्वतःची प्रसिद्धी निर्माण करणार आणि या पद्धतीचा खेळ तो दाखवतोय. 2 चेंडूमध्ये 1 सफलता, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. आणि आता नवीन फलंदाज करंजखोल टीमच्या बाजूने नितेश कोंडाळकर यांना सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये करंजखोल संघाची सुद्धा वर्णी चांगल्या पद्धतीची लागते, सातत्यपूर्ण. म्हसळा संघ सुद्धा म्हसळा तालुक्याच्या अगदी महत्वाच्या विभागातून खेळाडू गोळा केले गेलेत आणि एक चांगल्या पद्धतीचा संघ बांधणी करण्यात आली आहे. मग नदीम दायरेकर असतील, इर्षाद दायरेकर असतील, संपूर्ण टीम आणि आज आयकॉन चैतन्य तो सुद्धा चांगलं कामकाज करताना पाहायला मिळेल. 3 बॉल टाकले, 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. एक विकेट मात्र त्यानं संपादन केली आहे. पुढचा बॉल याही वेळेला अतिवेगाचा बॉल होता, बॅटच्या थोडासा रडार मध्ये आला आणि त्यानंतर मिड विकेटला खेळलाय.
पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक जिकडे पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना आपल्याला बघायला मिळेल. पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे, जिथे 4 बॉल मध्ये एकच धाव खर्ची घालताना. हे आता बॅटल पाहायला मजा येईल, जिकडे समोर आयकॉन खेळाडू भूषण गोळे, तर त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आयकॉन खेळाडू चैतन्य पाटील. हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या दोन्ही खेळाडूंचा इतिहास मोठा आहे, दोन्ही खेळाडूंचा खेळ मोठा आहे. दोन्ही खेळाडू ऍज अ ऑलराऊंडर म्हणून झालेत. कमी गतीनं स्लो बॉल टाकला तिकडे, मात्र आपण जर पाहिलं तर फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तिथे निश्चितपणे घेतली आहे. भूषण गोळे हुशार खेळाडू आहे, त्यांनाही माहिती आहे अगदी समोर चाललेला बॉल किंवा समोर चाललेला गोलंदाज तो वेगळ्याच लयमध्ये, वेगळ्याच रंगामध्ये, वेगळ्या ढंगामध्ये गोलंदाजी करतोय. तर इथून पुढे टीमची सिच्युएशन मला हँडल करायची आहे. ऍज अ आयकॉन म्हणून खेळ कसा असावा हे मला करून दाखवायचं आहे. एक सिंगल घेतली आहे. या बैला फटका खेळलाय, फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. अजून एक विकेट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम करंजखोल संघाला. दुसरी सफलता चैतन्य पाटील याला. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 2 विकेट गमावल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आपल्याला बघायला मिळाल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील आणि तिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल कांबळे दाखवले त्यांना पाहायला मिळतील. विशाल कांबळे यांच्यावरती विश्वास दाखवला जाते. विशालला मात्र आमंत्रित करण्यात येते. विशालला चांगले खेळावं लागेल, किंबहुना भूषण गोळे यांना साथ द्यावी लागेल, तर आणि तरच एक चांगली टोटल या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. हर्षल, इथे विशाल कांबळे हे नाव माझ्या समोर आल्यानंतर आमचे मित्र आणि एक लेजेंडरी क्रिकेटचे खेळाडू डिंगडॉंग पुणे संघाचा संघनायक विशाल कांबळीची मला आठवण झाली. खऱ्या अर्थानं संघ बांधणी कशी असते, खऱ्या अर्थानं मॅच विनर कसा बनला जातो याचं एक उत्तम उदाहरण अर्थात ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. मला वाटतं गेल्या वर्षी ते आपल्याला आणि हे जग सोडून गेलेले आहेत. तर यावेळेस विशाल कांबळीची आठवण नक्कीच इथे होते. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. दुसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नदीम दारेकर स्वतः अगदी आपण जर पाहिलं तर एक मोठे आयकॉन आहेत, पण आज गावच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. समोर भूषण गोळे. षटकातील बॉल क्रमांक हा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर इकडे मात्र फेकण्याचा प्रयत्न झाला. बराचसा बाहेर गेल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होईल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जातात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका खेळला. बॉल मिड विकेटच्या दिशेला जाईल आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितपणे मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना 4 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंतची पोहोचली आहे. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शांत आणि संयमी सुरुवात करंजखोल टीमची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका इकडे सुद्धा फसलाय आणि बघता बघता तिथे एक साधा सोपा आणि सरळ झेल पकडला जातोय. तिसऱ्या विकेटचा पतंग, तिसरा धक्का टीम करंजखोल संघाला. संघनायक यांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल.
जर इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित नसाल तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सो आपल्याला देण्यात आलेला हा पुकार आहे. इकरा 11 तुडील विपक्ष याया 11 वालवटी यानंतर होणारा सामना. ओव्हर टू हर्षल. सिगडे मात्र आपण जर पाहिलं तर एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा करंजखोल संघ पूर्णपणे लडखडताना पाहायला मिळते. पण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे उभा आहे तोपर्यंत धावा येतील या आशेनं किंवा धावा बनल्या जातील अपेक्षेनं पाहिलं जाते. यावेळेला बॅट फुटला जाऊन खेळलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनोद दाखल झाले आणि त्यांच्या बॅट मधून या सामन्यामध्ये एक वेगळी संजीवनी आणणारा हा पहिला चौकार. बॉलचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. बॅट अगदी कशा पद्धतीची फिरवायची किंवा कुठे थांबवायची हा प्रश्नचिन्ह डबल माइंडेड झाले तोपर्यंत बॉल किपरच्या हातामध्ये गेला होता. डॉट बॉलची सांगता. चांगली बॉलिंग नदीम दायरेकर. समोर विनोद. यावेळेला बॅटची कडा घेतली. शॉर्ट पॅनलीच्या दिशेला बॉल चाललाय. साधा सोपा आणि सरळ झेल तिकडे सुद्धा पकडला जातोय. अजून एक धक्का. अजून एका विकेटचं पतंग. फलंदाज बाद विनोद. थांबलीये 8 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. आपण म्हणतो ना की जीवनाच्या प्रवाहामध्ये बरीच माणसं येतात. काही साथ देतात काही साथ सोडून जातात. असंच काहीतरी भूषण गोयेला वाटत असेल मैदानावरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर करंजखोल टीम कडून बरेच बॅट्समन मैदानावरती येतात पण अद्याप मला साथ कुणी दिली नाहीये. जे येतात ते पुन्हा मैदानाच्या बाहेर जातात. मग धावा बनणार कशा मग टोटल पाहायला मिळणार कशी आहे. बरेचसे प्रश्न आता प्रश्नांची उत्तर आहेत ना या 24 बॉलच्या मागे लपले. खेळावं लागेल तुम्हाला लढावं लागेल धावा बनवाव्या लागतील. आणि होय त्या धावा बनवण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. अभि गोलांबे. हंगामाची सुरुवात आहे. सराव बऱ्याचशा खेळाडूंचा नाही आहे. हे सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतोय. पण जरूर सिंगल वरती तुम्हाला भर द्यावा लागेल आता. पहिलाच बॉल फटका तर खेळला होता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला. स्वतः इर्षाद दारेकर तिकडे होते पण तिथे मात्र शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8. दोन षटक संपली. 2 षटक अजून बाकी आहेत. 2 षटकामध्ये 8 धावा आल्या. तिथून पुढे तुम्हाला जी गाडी फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये चालतीये ना ती आता टॉप मध्ये आणावी लागेल. जर करंजखोल संघाला या स्पर्धेमध्ये टॉपला जायचंय ना तर मात्र तुम्हाला धावा सुद्धा त्या पद्धतीच्या अनुषंगाच्या बनवाव्या लागतील. आणि त्यासाठी मैदानावरती आशेच किरण साताऱ्याचा अजिंक्य तारा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नाव त्याचं भूषण गोळे. तो लढला तो भिडला तर या मॅच मध्ये निश्चितपणे 40 पर्यंत तरी तो टीमला पोहोचवू शकतो. तेवढी ताकद आहे तेवढी क्षमता तो बाळगतो. आणि सातत्यपूर्ण आज खऱ्या अर्थानं साताऱ्यापासून ते महाड पर्यंतचा प्रवास कोणत्या आणि कशासाठी केलाय हे त्याला दाखवून द्यावं लागेल. मी विनंती करेन रस्त्यावरती कोणी गाड्या पार्क करू नका. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्या. कमी गतीचा बॉल यावेळेला फटका खेळला भूषण गोळेच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल आउट. थोप दी पार.
अगदी आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ, हाच खेळ अपेक्षित आहे भूषण गोळे यांच्या माध्यमातून. आणि आता जशी स्ट्राईक मिळाली आहे ना तसं मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. गोलंदाजीसाठी खालीद आपण पाहतो दाखल झालेत. मी विनंती करेन मसा संघ 12वा खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. खालीद गोलंदाजीसाठी आले, त्यांचं स्वागत केलं. या इनिंग मध्ये तुमचं स्वागत आहे हेच सांगताना षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. अशा पद्धतीच्या धावा बनवाव्याच लागतील. आणि होय, अजून 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 4-5 मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये पुन्हा करंजखोल संघाचा सुद्धा बोलबाला होऊ शकतो, किंवा एक फायटिंग स्कोर आणि मग एक चांगली मॅच. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती करेन, आज खूप सारे मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट, रिव्हर्स खेळायचं होतं, कीपर मिस झाले. शॉर्ट थर्ड मॅनला तिकडे क्षेत्ररक्षक उभे केले होते ते सुद्धा मिस. बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेला 22च्या स्वरूपामध्ये. नशिबाचा हा चौक बघा. युवराज फाउंडेशन यांच्या वतीने कॅश प्राइज आले. भूषण गोळे यांना प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. चला स्पीडअप घ्या. चेंडू तिकडे आपल्या मैदानाला लागून नदी आहे, नदीमध्ये बॉल गेलाय. तर आपण दुसऱ्या चेंडूची पूर्तता मैदानावरती करतोय आणि लगेचच पुन्हा मॅचला सुरुवात करतोय. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खालीद. याही वेळेला खोलातला बॉल होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोळीच्या वेगाने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडे फंबल झाले, एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न चालू झाला आणि बघता बघता 2 धावा आरामात कंप्लीट. 2 धावा तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर कंप्लीट होताना बघायला मिळतील. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 20 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवरती आपण जर विचार केला ना तर 11 धावा आल्यात. यावेळेला स्वतः बसले आणि बॉलला खेळला होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. साधा सोपा आणि सरळ झेल. फलंदाज क्रमांक 14. या मॅचची गोल्डन विकेट. सर्वाधिक मोठा धक्का. भूषण गोळे आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर. कोणत्याही षटकामध्ये जर चेंडू फुटला, गहाळ झाला, भिजला तर आपण नवीन चेंडू देणार आहोत. मी याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा हर्ष तुला माहिती आहे मी सांगितलंय, परंतु आता काही नवीन खेळाडू आणि नवीन संघ आलेले आहेत. त्यांच्या माहितीसाठी पुनश्च मी त्याचा इथे अर्थात उद्घोष करतोय. कृपया लक्ष असू द्या किंवा लक्षात राहू द्या, कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा. चेंडू कधीही गेला, कधीही गहाळ झाला, कधीही हरवला, कधीही फुटला तरी चेंडू मात्र नवीनच देण्यात येणार आहे. ओके, धन्यवाद हर्षल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 वरती स्थिरावली आहे. खालीद यांचा कमबॅक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. फिरकीचा वापर चांगला करण्यात आला, फसवलं गेलं, इथे थांबवलं जातंय आणि आता कमबॅक होतंय. हे महत्वाचं आहे मसा संघासाठी, कारण की धावा यायला लागल्या होत्या. असं वाटलं होतं की या षटकापासून इथून पुढे करंजखोल संघ या मॅच मध्ये पुन्हा येईल की काय, पण त्याच वेळेला
कमबॅक झाला, बॉलिंग चांगली खाली. अजून एक बॉल, चांगला फटका खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेला. बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एकदा तर मिळेल आणि एकाच जागेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतोय. शांत, संयमी आणि सोपी सुरुवात करंज स्कूल संघाच्या आतापर्यंत 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर जर विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल मध्ये पहिल्या 21 धावा धावफलकावरती लागल्या. तिथून पुढे आपण जर पाहिलं तर शेवटचे षटक मात्र बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये यदा कदाचित जर 15हून अधिक धावा आला तर एक फायटिंग स्कोर होईल. आणि कारण की करंज स्कूल संघाकडे सुद्धा गोलंदाजीचा भरण आहे, चांगले बॉलर आहेत, त्याच वेळेला आयकॉन खेळाडू सुद्धा ऑलराऊंडर आहेत. म्हणजे एक षटक तेही चांगलं असू शकतं जसं चैतन्याचं राहिलं होतं. आणि समोर जर विचार केला तर चैतन्य एक बॅटर म्हणून सुद्धा चांगला आहे. रायगड जिल्ह्यातून टाकी गावाला तो बिलॉंग करतो आणि टाकी गावातून येत असताना तो एक छोट्याशा गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती घेऊन आलाय. आणि 2025चा हंगाम त्याच्यासाठी खूप चांगला राहिला. यदा कदाचित तोच फॉर्म, तोच क्लास त्याचा कंटिन्यू राहिला तर 2026चा सुद्धा हंगाम तो गाजवू शकतो. सुरुवात तर चांगली केली आहे त्यानं. समोरचा बॉल, लो व फुल टॉस मिड ऑफच्या दिशेला तिकडे मात्र खेळला जातोय. एक धाव निश्चितपणे मिळेल. एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानल्या. एकेरीच्या साह्यानं धावसंख्या पुढे जरूर जाईल पण टीमला हवी हवीशी धावसंख्या मिळणार नाहीये. 22 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला फटका चांगला खेळला होता पण सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढले. बॅकवर्ड पॉइंटला अजून एक धक्का, अजून एक विकेट. अभि सुद्धा मैदानाच्या बाहेर. येस, धन्यवाद धन्यवाद डीजे दीप. इकरा 11 तुडील आणि याया 11 वाळवटी या दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा पुकार देतोय, आवाज देतोय. आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी संपर्क साधा. इकरा 11 तुडील संघाचे कर्णधार आणि याया 11 वाळवटी संघाचे कर्णधार आम्ही कॉम्बॉक्स मध्ये, सॉरी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली वाट पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. विशाल खेळपट्टीवरती येताना आपण पाहतोय विशालला आता वेगळं विशाल रूप घ्यावं लागेल. कारण की समोर आपण जर पाहिलं तर चेंडू फक्त आणि फक्त 4 बाकी राहिलेत. धावा धावफलकावरती टीमच्या 22 आहेत. 4च ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेला फटका चांगला आहे. विशाल आले आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळंच रंग घेऊन आलेत. कारण की पहिल्याच बॉल वरती आला ठोकलाय षटकार. धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेला लो व फुल टॉस होता. आडवा बॅटने खेळला. स्क्वेअरच्या दिशेला चाललं चैतन्य पाटील स्वतः फिल्डिंग करतात. एक धाव मिळेल. बघता बघता एकाच धावेवरती समाधान तिकडे मानले जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावती. संघाचं धावफलक पोहोचले ते तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. स्टफल झाले. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून खेळला. एक फ्लॅट अँड फ्युरियस, दर्जेदार आणि दिमागदार ₹100 कॅश प्राइज आहे या सगळ्याच खेळाडूंसाठी. आणि त्याच वेळेला आता मॅच मध्ये पूर्ण करंज स्कूल संघ उभा राहील. एक वेगळी आशा निर्माण होईल. कारण की आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये बनवलंय या दोन बॅटरने. अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या दिशेला खेळला. स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर तिकडे वेगाने येताना पाहायला मिळतात. एकदम मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न चालू झालेत आणि बघता बघता 2 धावा सुद्धा. वा, चित्ताची धाव, हरणाची चपळाई आणि तेवढेशे दोन्हीही खेळाडू हुशार पाहायला मिळाले. बघता बघता 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 38 धावांची टोटल फायटिंग स्कोर आलाय या मॅच मध्ये.
आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ संपला, धावसंख्या धावफलकावरती 37-38 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. इथून पुढे काय घडेल काय बिघडेल आपल्याला जरूर पाहिजे, पण त्याआधी आपण टॉस कडे जाऊया. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडूया आमचे साथी समालोचक यासिनजी मर्चंट सरांना. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. इकरा 11 तोडील संघाचे कर्णधार आणि याह्या 11 वाळवटी संघाचे कर्णधार. आपण दोन्हीही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे व्यक्त करणार आहोत, कारण दोन्हीही संघांचा हा मला वाटतं या वर्षीचा पहिला हंगाम, पहिला सीझन असेल. दोन्हीही संघाचे कर्णधार चला लवकरात लवकर इकरा 11 तोडील संघाचे कर्णधार आम्हाला जॉईन झालेले आहेत. मी याह्या 11 वाळवटी संघाचे कर्णधार यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, चला लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करायचा आहे. या इनिंग ब्रेक मध्येच आपल्याला टॉस करायचा आहे. आणि हा मेसेज माझ्यापर्यंत बऱ्याच वेळा सन्माननीय फहीमभाई कोंडिवकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. याह्या 11 वाळवटी या संघाचे कर्णधार मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय, फहीमभाई कोंडिवकर स्वतः आयोजक माझ्या समवेत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. वसीम वाळवटी संघाचे कर्णधार प्लीज वेलकम आलेले आहेत. धन्यवाद. तर आपण टॉस करणार आहोत. दोन्हीही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कॉल कोणाचा असेल? येस, तुडील संघाचे कर्णधार यांचा असेल कॉल. फहीमभाई कोंडिवकर यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. हेड्स इज कॉल एंड इट्स टेल. टॉस जीता है याह्या 11 वाळवटी. याह्या 11 वाळवटी टीम ने टॉस जीता है. वसीम भाई, आपका फैसला क्या होगा? हम लोग फील्डिंग करेंगे. 2025-26 का ये पहला सीजन है. कितनी प्रैक्टिस है और उसी के साथ कितना प्रेशर है, कितना टेंशन है, और क्या पूरी टीम जो आपकी मजबूत टीम मानी जाती है आज पूरी टीम है? टीम तो पूरी है और प्रैक्टिस की बात करें तो अभी शुरुआत है, प्रैक्टिस इतनी है नहीं, फिर भी आए हैं, देखते हैं इंशाल्लाह. और उसी के साथ साथ आपके टीम में एक जो आइकॉन आप खिला सकते हो, वो आइकॉन के रूप में कौन से खिलाड़ी को हमें देखने को मिलेगा? मसूद गजगे. यस, मसूद गजगे हो गए आइकॉन. हम जाएंगे इकरा 11 तुडील के कर्णधार अर्थात कैप्टन के पास. आपने तो टॉस गवाया है, आपको पहले बल्लेबाजी करनी होगी. यही सवाल होगा कि आपकी कितनी प्रैक्टिस है, कितने आप अपडेट होके आए हैं. और उसी के साथ साथ मैं ये याद दिलाना चाहूंगा, इसी मैदान पर वाळवटी टीम चैंपियन भी रह चुकी है, तो कितना प्रेशर होगा. हम याह्या 11 वाळवटी टीम ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए दावत दी है इकरा 11 तुडील को. तो दोस्तों कहीं पर भी जाइए मत, क्योंकि आपके सामने बहुत ही धुआंधार मैच होने जा रहा है. मगर इसके पहले चालू मैच की तरफ हम चलते हैं. देखना मत भूलिए, आप इस मैच का आनंद ले सकते हैं एपी लाइव इवेंट्स इस यूट्यूब चैनल पर. सो धन्यवाद, थैंक यू. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार गांधारी मैदान पर. महाड़ में बहुत ऐसे कम मैदान हैं जो इतने खूबसूरत है, और उसी के साथ साथ इस प्रतियोगिता के लिए बनाया गया यह मैदान, सजाया गया है मैदान दुल्हन की तरह. 4 ओवर का यह मुकाबला होगा. 38 रनों की जरूरत है, यानी तकरीबन 9.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं. जी हां, अंपायर जी का इशारा आ चुका है. लेट्स प्ले. भूषण गोड़े अपना निजी पहला ओवर लेके आए हैं.
ओहो, बहुत ही अच्छी गेंद और उतना ही। आहा, यहाँ पे क्या हुआ है? मेरे ख्याल से बच गए। ओहो हो, मराठी में अक्सर कहा जाता है मोठा मासा गळाला लागता लागता निसटला। नदीम धायरेकर एक स्टार बल्लेबाज का ये रनआउट के रूप में विकेट हो सकता था, मगर वक्त हाथों से निकल चुका है, मौका हाथ से निकल चुका है। नदीम धायरेकर एक बड़ा नाम। नदीम धायरेकर आप सभी जानते हैं लास्ट ईयर मैन ऑफ द सीरीज की बाइक अपने नाम की थी टेम्पाले के मैदान पर। वही नदीम धायरेकर, बहुत सारे खिताब उन्होंने अपने नाम किए हैं। स्पेशली क्रिकेट खेलने के लिए उन्हें अब्रॉड में आमंत्रित किया जाता है और उस खिलाड़ी को गोल्डन डक के शिकार होते होते यहाँ पे रह गए, बच गए। क्या तकदीर पाई है। जी हाँ, पहली ही गेंद और उसे खेल दिया है स्क्वायर कट के रूप में डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई 4 रन के लिए। है विराट 11 करन स्कोर बनाम एफजे बिल्डर मसला। इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष। हालांकि टॉस जीता था एफजे बिल्डर मसला टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया था। और क्या कमाल की गेंदबाजी हमें देखने को मिली थी, मगर उतनी ही लाजवाब बल्लेबाजी फिर से एक बार देखिए। जीवन दान आपने दिया है तो नतीजा तो यही होगा। बैक टू बैक नदीम धायरेकर के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका। रूप में खिलाड़ी अक्सर खेलते हुए हर मैदान पे नजर आते हैं, मगर उनके ऊपर आक्रमण को तेज कर दिया है। ओहो, लोअर फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से उसे खेला, मगर मिडॉन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेल गए। गैप ढूंढने में कामयाबी नहीं। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं भूषण घोड़े। भूषण घोड़े ने बहुत बड़ी बड़ी प्रतियोगिता में शिरकत की है और अपने नाम का जलवा, अपने गेंदबाजी और अपने बल्लेबाजी का जलवा बिखेरा, मगर आज थोड़े से निष्प्रभ, क्योंकि सामने है नदीम धायरेकर ने फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ा है। डीप में कोई फील्डर नहीं है। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन 4-4। एफजे बिल्डर इस टीम को मात्र 38 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला, मगर 30 गज का दायरा होना तो 38 ये रण संख्या नहीं देखी जाती। गेंदबाज नहीं देखे जाते, आइकॉन नहीं देखे जाते, बस 30 गज के दायरे का किस तरह से मैं फायदा उठाना चाहता हूं या किस तरह से मैं फायदा उठाता हूं, ये देखा जाता है। नदीम धायरेकर ने यहाँ पे नए उभरते हुए खिलाड़ियों के लिए ये सोच हमारे सामने पेश की है। बहुत ही बढ़िया शुरुआत, 3 चौके अब तक लगा चुके हैं। भूषण घोड़े के ऊपर आक्रमण किया है। जी हाँ, फिर से एक बार लॉक किया है। नजाकत, इसके पहले ताकत। ये लीजिए फिर से एक बार इसी ओवर में आता हुआ चौका।
ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। इस ओवर में अगर रन ज्यादा हो जाते हैं तो ये मैच बहुत मुश्किल में फंस सकता है। जी हाँ, देखा नाताओ खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में हवाई सफर 6 रन। तेईस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। छलांग लगाई है रनों की संख्या ने। क्या कमाल की बल्लेबाजी, पहले तो शानदार गेंदबाजी, पूरी तैयारी के साथ एफजे बिल्डर मसला यहाँ पे नजर आ रही है। बहुत ही अच्छी सोच, बहुत ही अच्छी मानसिकता और बहुत ही अच्छा दृष्टिकोण, बहुत ही अच्छा नजरिया यहाँ पे एफजे बिल्डर मसला का नजर आता हुआ। आक्रामक तेवर दिखाई दे रहे हैं। किसी भी तरह का प्रेशर नहीं लेना है, अपने ही अंदाज में अपने ही स्टाइल में खेलना है, ये मन में और दिल में सोच लिया है चैतन्य। जैसे हर्षल ने कहा कि इस साल रबर बॉल टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने धूम मचाई थी। रायगढ़ प्रीमियर लीग जो रबर बॉल टूर्नामेंट हुआ था वहां पे मैन ऑफ द सीरीज रहे थे, मगर इसमें तो फुल टॉस गेंद के ऊपर फंसा दिया है। भूषण गोले डीप स्क्वायर लेग में कहां छोड़ने वाले थे, फर्स्ट विकेट डाउन। इसके योग पर यह पहला झटका चैतन्य के रूप में लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम एफजे बिल्डर मसला को। एफजे बिल्डर मसला जो कि उनके टीम के ओनर है, संघ मालक है, फ्रेंचाइजी है, उन्हें मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। उसी के साथ साथ विराट 11 करन स्कोर के संघ मालक सुशांत जी चिले, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा कि इन खिलाड़ियों को, इन बच्चों को खेलने के लिए एक प्लेटफॉर्म आपने दिया है। बहुत बहुत शुक्रिया। इस बीच नए बल्लेबाज सलाउद्दीन यंगस्टर खिलाड़ी है, मगर ताकत और स्ट्रोक से लबालब भरे हुए, बहुत ही जबरदस्त बड़ा बनने की चाहत है और उसके लिए मेहनत है और उसके लिए मशक्कत है, ये सलाउद्दीन ने की है। सलाउद्दीन की बल्लेबाजी का जोहर मैंने देखा है, किस तरह से वो तांडव करते हैं ये भी मैंने देखा है। आज फिर से एक बार सलाउद्दीन को वन डाउन बल्लेबाज के रूप में मैदान में पेश किया है। यंगस्टर खिलाड़ी है, बहुत ही कम उम्र के खिलाड़ी। ये लीजिए उड़ाया 6 रन। पहली हो आखिरी, तेवर वही। ओहो, फिर से एक बार अपने घुटने को थोड़ा सा बेंड किया था और उसे खेलना चाहते थे स्क्वायर लेग की जानिब, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी। शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे। एक रन जरूर यहाँ पे मिलेगा। एक एक रन बनाकर भी इस मैच को आसानी के साथ जीत सकते हैं, मगर मानसिकता होती है। जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। ये लीजिए घुटना टेक और ये सिक्सर देख, 6 रन। पहले ओवर में 17, दूसरे ओवर में आए 19। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 2 रनों की जरूरत। इसी बीच नए गेंदबाज आए हैं हर्षल। हर्षल के पास हालांकि गंवाने के लिए कुछ भी नहीं है, मगर कमाने के लिए बहुत कुछ है। देखिए यहां से विकेट चटका कर बल्लेबाजों को रोक सकते हो। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट। यहाँ पे बल्लेबाज को तो चकमा दिया था, विकेट कीपर भी चक गए थे, मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं। शॉर्ट थर्ड मैन के फील्डर की यहाँ पे तारीफ बनती है। चौकन्ने थे वहां पे, मुस्तैदी के साथ डटे हुए थे और इसी वजह से उस गेंद को रोकने में कामयाब हुए। पहली गेंद बिंदी हर्षल की। फिर से एक बार यहाँ पे बाउंसर करने का प्रयास किया है और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में क्या कमाल का ये शानदार वेल जज कैच।
और सलाउद्दीन को जाना पड़ेगा मैदान से बाहर। सलाउद्दीन ने अपने टीम के लिए एक छक्के की सहायता से 6 रनों का योगदान दिया है, मगर नदीम धारेकर ने जिस अंदाज के साथ शुरुआत की थी, जिस अंदाज के लिए वो सुपरिचित है, 4 चौके और एक छक्के के सहायता से अब तक 22 रन बनाकर वो खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हमेशा की तरह। मुझे आज भी याद है रोहा के मैदान पर और ओपन लॉट्स में वो बल्लेबाजी कर रहे थे। मैंने पहली मर्तबा तोहा उनको देखा था खेलते हुए, और उस वक्त से आज तक उनका फॉर्म कभी भी कम नहीं हुआ है। रनों का रतीब, रनों की बारिश, रनों की बरसात अपने टीम के लिए हमेशा वो करते आए हैं, और आज भी यही सिलसिला जारी रहा है। इसी बीच नए बल्लेबाज इरशाद धारेकर, इरशाद धारेकर ने भी खेला है जरूर मगर कहीं और खेलना चाहते थे, गेंद कहीं और निकल गई है, और अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। इरशाद धारेकर ने अपना अकाउंट ओपन किया है, मगर जीत की दहलीज पर दस्तक देते हुए जीत की सुगंध अब उनके डगआउट में पहुंच चुकी है। ये लीजिए, आया और एक सिक्सर आया है नदीम के बल्ले से, और इसी के साथ ये मैच जीत लिया है एफजे बिल्डर मसला टीम। मैन ऑफ द मैच ये अवार्ड देने का टाइम आ चुका है। नूजी टूर्स एंड ट्रैवल्स महाड़ इनकी जानिब से एक बहुत ही खूबसूरत ट्रॉफी देकर हम मैन ऑफ द मैच के हकदार को यहां पे नवाजेंगे, और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार है नो डाउट नदीम धारेकर। सन्माननीय अल्ताफ भाई काजी इनके